आता मी स्वतः माढा मतदारसंघातून उभं राहावं अशा प्रकारचा एक आग्रह आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा होता आणि मी सुद्धा एक त्याला विचार करत होतो, अनुकूल अशा प्रकारचा विचार करत होतो. परंतु अजून पक्षाने माझी उमेदवारी काही जाहीर केलेली नाही. आणि आणखीन एक प्रश्न माझ्या कुटुंबात आला की माझ्या फॅमिलीमध्ये आम्ही सगळ्या कुटुंबांनी बसून या प्रश्नाची चर्चा केली आणि माझ्याच कुटुंबातला माझी मुलगी तिची बारामती लोकसभामधनं कॉन्टेस्ट करते आणि माझा नातू हा पार्थ पवार त्याच्या संबंधीचा आग्रह विशेषतः तो मतदारसंघ असा आहे की ज्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्ष याचं एक अतिशय प्राबल्य आहे आणि शेतकरी कामगार पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख जे आहेत जयंत पाटील ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आम्हाला हाच उमेदवार पाहिजे अशा प्रकारचा आग्रह माझ्याकडे येऊन धरलेला होता. आणि तसंच मावळ आणि या परिसरातले जे आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांची भूमिका तीच होती. यापूर्वी आम्ही ती जागा दोनदा घालवलेली, त्यामुळे ती जागा जिंकण्याच्या संबंधीची स्थिती या नव्या पिढीच्या उमेदवाराला पुढे केलं होईल असा विश्वास आमच्या सगळ्या सहकार्यांना सुद्धा वाटतो. आणि त्यामुळं आमच्यामध्ये पक्षामध्ये अशा या निर्णयापर्यंत आम्ही येतो आहे की या नव्या पिढीच्या उमेदवाराला संधी द्यावी. आता जर ज्या वेळेला त्याला संधी देण्याचा प्रश्न येतो त्याला प्रिया उभी राहणार, पार्थ उभे राहणार, मी उभं राहणार, ही गोष्ट आमच्या कुटुंबात आम्ही सगळ्यांनी बसून चर्चा केली आणि माझी राज्यसभेची मुदत अद्याप शिल्लक आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये मी स्वतः निवडणुकीला उभं न राहता नव्या पिढीच्या लोकांना या ठिकाणी जे काम करत आहेत त्यांना संधी द्यावी या निष्कर्षाची आम्ही फॅमिली म्हणून आलेलो आहोत. परंतु आम्ही आमच्या पक्षाच्या सहकार्यांना निर्णय त्या ठिकाणी देतो. ज्या वेळेला यादी प्रसिद्ध होईल मगाशी मी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात प्रत्यक्षपणानं कोण कुठं उमेदवार उभं राहणार याची चर्चा ही आपल्या सगळ्यांना या संबंधीची माहिती ही आपल्या सगळ्यांना मिळेल. माढा मतदारसंघात थोडे बहुत जे आमच्या सहकाऱ्यांच्यामध्ये भिन्न भिन्न मतं होती आज त्याच्यासाठी त्या प्रत्येक प्रमुख लोकांची मी व्यक्तिशः आणि सामुदायिक आम्ही विचारविनिमय केला. त्याच्यात गणपतराव देशमुख होते, एक महाराष्ट्रातले सिनियर मोस्ट त्यांच्या मतदारसंघातले अनेक वर्ष गेले 50 वर्ष निवडून येणारे सहकारी होते. त्याच्यानंतर कारण बबनराव शिंदे जे माढ्याचे विधानसभेचे सभासद आहेत ते त्याच्यामध्ये होते. आणि त्याशिवाय विजयसिंह मोहिते पाटील आणि बाकीच्या मतदारसंघातले आमचे सहकारी या सगळ्यांची विचारविनिमय करून त्यांच्याकडून 1 किंवा 2 अशा सूचना माझ्याकडे आलेल्या आहेत. त्या संबंधीसुद्धा मी प्रदेश अध्यक्षांना उद्या गेल्यावर ब्रीफिंग करेन आणि त्यावर अंतिम निर्णय त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला जाईल. ही एकंदर तिची परिस्थिती. आता मी काही तुमच्यापैकी म्हणजे तुम्ही नाही कोणीतरी ह्याच्यावर मेसेजेस दिलेले की मी माघार घेतली, मी आणखीन काही झालं वगैरे. माझ्यापुरतं कदाचित तुम्हाला माहिती असेलच की मी आत्तापर्यंत 14 निवडणुका लढलेलो आहे. महाराष्ट्रामध्ये सातत्यानं 14 निवडणुका लढून कधीही अपयश न घेतलेला उमेदवार मला माहिती नाही. तुमच्या ज्ञानात काही भर असते तर माझ्या ज्ञानात भर घाला. आणि त्यामुळं मला काहीतरी निवडणुकीला सामोरं जायला चिंता आहे वगैरे अशी बातमी कोणती टाकलेली याच्यावर. त्याच्यामध्ये एवढंच सांगायचं की आता 14 निवडणुकीत कधी चिंता वाटली नाही. आत्ताच वाटण्याचं काय कारण मला काही समजत नाही. म्हणजे मागच्या वेळेला कुणाची लाट वगैरे अशी चर्चा होती, आता तशी लाट आम्हाला अजिबात दिसत नाही. या उलट यावेळेला आम्हाला अनुकूल असे चित्र दिसत आहे. परंतु शेवटी पक्ष चालवत असताना एका कुटुंबातल्या किती लोकांनी उभं राहावं
त्या बाबतीत आमच्या कुटुंबातली चर्चा माझ्या दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की हळूहळू आम्ही लोकांनी संबंध राज्यातच नव्या पिढीला प्रोत्साहित करावं, हा त्याच्या वाटण्याचा हेतू आहे. पार्थ पवारांना उमेदवारी देताना थोडी घाई गडबड झाली असं वाटत नाही? घाई म्हणजे थोडी गडबड म्हणजे लवकरात इतकं तरुण नेतृत्व अनुभव नाही, परत उलट प्रचार होण्याची भीती पण होऊ शकते. असं की आम्ही जे सगळे उमेदवार निवडतो आमच्या दृष्टीनं इलेक्टिव्ह मेरिट्स आणि लोकमान्यता या दोन गोष्टीच्या क्रायटेरियामध्ये जे बसतात त्यांचा विचार आम्ही करतो. आणि त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा जो आग्रह आहे त्याचा आम्ही सन्मान करतो. आज त्या पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडे आले. सुजय विखे उद्या आज भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. वास्तविक विखे बऱ्याच वेळा तुमच्याकडे आले आणि नगरच्या जागेसंदर्भातही राहुल गांधींपर्यंत चर्चा केली होती. नेमकं काय कारण झालं म्हणून ते बिनसलं? जसं बिनसलं काही नाही, ही जागा राष्ट्रवादीकडे पूर्वी होती एक. आज त्या 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या 6मध्ये 2 विधानसभेचे सभासद सिटिंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा एकही सदस्य नाही. राहिलेले 4 जे मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी 2 नंबरची क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादीला आहेत. आणि त्यामुळं जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीचाच असताना नगर जिल्ह्यात शिर्डी हा काँग्रेसकडे आणि हा राष्ट्रवादीकडे, आणि त्यामुळे जो राष्ट्रवादीकडे मतदार आहे जिथे राष्ट्रवादीचे आमदार सिटिंग आहेत ती जागा मागण्यात काही कारण नव्हतं. आणि त्यामुळं आम्ही फक्त एवढं सांगितलं काँग्रेस कुणाला त्यांचा उमेदवार करायचा त्यांचा अधिकार आहे, पण जे मतदारसंघ त्यांच्याकडे दिसला हा मतदार त्यांच्याकडे नव्हताही त्यांना ठाऊक होतं. पण आपण असं म्हटलं की निवडून येण्याची क्षमता आणि लोकमान्यता आपले राष्ट्रवादीचे यापूर्वीचे उमेदवार 2-3 तिथं पडलेले पण आहेत आणि काँग्रेस असं दावा की आमच्याकडे विनर कॅन्डिडेट आहे, तर अदलाबदल करायला काय शक्यता किंवा काय असेल? अजिबात शक्यता नाही. या ठिकाणी राष्ट्रवादीचेच उमेदवार उभे राहतील. याच्यातलं वाद नाही. निवडून येण्याची याच मतदारसंघामध्ये विखे म्हणजे बाळासाहेब विखे हयात नाहीत, त्यांचा पराभव आम्ही लोकांनीच केलेला होता. त्यावेळी निवडणुकीची जबाबदारी माझ्यावरच होती आणि त्यांचा पराभव झाल्याच्यानंतर त्यांनी माझ्या केसही केलेली होती, कदाचित तुम्हाला माहीत असेल तर. आणि त्याच्यामध्ये माझा कॉन्टेस्टिंग राईटसुद्धा रद्द केलेला होता. शेवटी सुप्रीम कोर्टात मला न्याय मिळाला. त्यामुळं ही सीट आम्ही जिंकू शकतो. आणि त्या कुटुंबातली व्यक्ती आमच्या म्हणजे काँग्रेस पक्षाच्या आम्ही एकत्र असताना त्या ठिकाणी विजयी झालेली नाही, हा इतिहास आहे. सर लेकिन अभी आज जो चर्चा हुई तोच विचार आहे का साहेब या सगळ्या आत्ताच्या एकूण राजकारणाला किंवा सुजयनं राष्ट्रवादीत प्रवेश साधी गोष्ट आहे. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याची कल्पना आम्हाला मांडली होती. तर आज पक्षात जे लोक आहेत त्यांना बाजूला ठेवून नवीन एकदम म्हणजे समजा आमच्याकडे उमेदवार नसता तर कदाचित तुम्ही म्हणता तो विचार केला असता, पण आज ती अवस्था नव्हती. सुजय विखे भाजपमध्ये जाणार आहेत अशी चर्चा सुरू आहे, तर त्यामुळे आघाडीवरती काय परिणाम? मला तर काय वाटत नाही, कारण काही आघाडीच नव्हतेच ते. त्यांचं काही योगदान आघाडीमध्ये मी तर पाहिलेलं नाही. आणि त्यामुळं आघाडीवर परिणाम होण्याचं काही कारण नाही असं मला वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी मला खात्री आहे, काँग्रेस पक्षामध्ये आज विरोधी पक्ष नेते काँग्रेस पक्ष जे आहेत ते काँग्रेस पक्षामध्ये आहेत. त्या जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा त्या कुटुंबाच्या त्या ठिकाणी आहेत. आणि या सगळ्यांचा काँग्रेस निश्चयाबद्दल माझ्या मनात शंका नाही. त्यामुळं निश्चयानं ते काँग्रेसच काम करतील याची मला खात्री. प्रयत्न तुमचे चालले, वंचित बहुजन आघाडीला सुद्धा बरोबर घेण्याचे प्रयत्न सुरू होते, पण आज मी त्याच्यात चर्चेत नव्हतो, कधीच नव्हतं. मी चर्चेला फक्त होतो स्वाभिमानी शेतकरी यांच्याशी आमचं बोलणं झालं. स्वाभिमानी शेतकरीच्यासाठी आम्ही ज्या काही जागा आम्ही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही ज्या जागा सोडायची अपेक्षा होती त्या बाबतीत आमची आणि शेतींची समाधानकारक चर्चा झालेली आहे. त्यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही जागा सोडण्याचा निर्णय मान्य केलेला आहे. आता स्वाभिमानाची अपेक्षा काँग्रेसकडनं सुद्धा काय आणि ते त्यांचे निगोसिएशन चालू आहे. माझा सहभाग
स्वाभिमानीच्या आणि राष्ट्रवादीच्या चर्चेमध्ये होता. एक माझा सहभाग CPM आणि राष्ट्रवादी यांच्या चर्चेमध्ये आहे. दोन बाकीचे सर, तुम्ही प्रकाश आंबेडकरांशी का बोलला नाही? समविचारी मतविभागणी होईल जो अजेंडा तुम्ही ठेवला होता त्या पार्श्वभूमीवरती तुम्हीच केवळ बोलला नाही, काँग्रेसचे सगळे नेते बोलले. मी कसं माझ्या पक्षाचे भुजबळ होते ना, जयंतराव पाटील होते ना. शेवटी जयंतराव पाटील भुजबळ माझे महत्त्वाचे सहकारी आहेत, पक्षाचे अध्यक्ष आहेत. तिथं ते सेंट्रल काँग्रेस कुणी नव्हतं चर्चेला, हेच होते. सर, आज माढ़ा को लेकर जो आपने फैसला लिया, इसके पहले भी बाकी जो सहयोगी दलों को आप मोदी के खिलाफ जो इकट्ठा कर प्रादेशिक पक्षों पार्टियों को इकट्ठा कर रहे थे, उनकी भी एक मांग थी कि आप लोकसभा चुनाव लड़े और 14 बार आप जीते हो, 15 बार कार्यकर्ताओं में उत्साह था कि आप इस बार चुनाव में. आखिर क्या आपने फैसला लिया? आज मीटिंग का क्या हेतु था और पूरी बात जो है अपने परिवार से भी यही कहा ना कि आपको मेरे परिवार में 1-2 सदस्य मेरे परिवार के चुनाव कंटेस्ट कर रहे. ऐसे परिस्थिति में हमारे सब परिवार के सदस्य को लगा कि किसी ने तो रोकना चाहिए. मैंने सोचा कि मैं खुद 14 बार सुनकर आया हूँ, अभी कभी सोचना चाहिए. तो ये मुझे समय उचित लगा. माड्यातून परत विजयसिंह मोहिते पाटील नवीन चेहरा अच्छा, सिर्फ पक्षाचे अध्यक्ष यादी जाहीर करतील. तो यादी को लेकर कब तक कांग्रेस की अभी दूसरी आज लिस्ट हमारी यादी तैयार है. हम कांग्रेस की लिस्ट आने की राह देख रहे, क्योंकि ये हम दोनों को मिलकर साथ जा रहे, तो हमारी कंबाइंड लिस्ट पब्लिश करने की उम्मीद है. सर, पार्क को लेकर क्या कहेंगे? भूमिका काही 2-3 दिवसामध्ये बऱ्याच चर्चा झाल्या किंवा राज ठाकरेंनी एकदम जोरदार भाषण केल्यावर भाजपकडून टीका झाली की ते बारामतीचे पोपटीत किंवा स्क्रिप्टेड भाषण होतं. तुमची काय भूमिका आहे? कारण मागच्या काळात बऱ्याच वेळा तुमच्या आणि राज ठाकरेंच्या भेटी झाल्या, तुम्ही त्यांना आघाडीत या असंही म्हटलं, मात्र निर्णय काही होता नाही. आघाडीत येताना कधी म्हणले, माझ्या त्यांच्या भेटी झालेली होत कधी त्याच्या दरबार नाही. आणि काही प्रश्नावर त्याची भूमिका राष्ट्रहिताची आहे असं त्यांच्या भाषणावर दिसतं. मला आनंद आहे की एखाद्या लोकप्रिय वक्त्याच्या भाषणाला लोकांचा प्रतिसाद मिळाल्याच्यानंतर मुख्यमंत्र्यांचं त्या संबंधीची प्रतिक्रिया की बारामतीहून त्यांना मार्गदर्शन होतं अशी आहे. तर ठीक आहे, तर बारामतीचे वैशिष्ट्य आहे. कवी मोहरा पण ते बारामतीचे होते, श्रीधर स्वामी हे बारामतीचे होते, त्यामुळे त्यांचे पंतप्रधान सर, एक सवाल एक ही पार्क को लेकर ही जुनी परंपरा आहे, पेशवे काळापासून तर छत्रपतींच्या काळात. सर, लेकिन पार्थ पवार को अगर टिकट दिया जाता है तो परिवारवाद का आरोप लगाया जा सकता है, आपको ऐसा नहीं लगता? इसीलिए तो मैंने खुद को वापस करने की बात की. तो पार्क को लेकर क्यों फैसला लेना पड़ रहा है? क्योंकि वहाँ पर शिकायत हमें अभी काय के लिए आपको एक्सप्लेन करें. अभी आप पूछेंगे उनको क्यों टिकट दे रहे हम, ऐसे कैसे हमें लगा कि ये कैंडिडेट चुनकर ला सकते, पार्टी को मदद कर सकते, कई सालों से काम करते. ये तीसरी टर्म शायद तीसरी हो जाएगी. तो हमें लगा, आपको कोई भी लगा होगा, मगर हमें लगा ये. साहेब, नगर दक्षिणची जागा आपल्याकडे आहे, पण उमेदवार राष्ट्रवादीचा असेल की काँग्रेसमधनं? कारण अनुराधा नागोडेंच्या प्रवेशाची चर्चा होती. ते अध्यक्ष सांगतील उद्या, ती लिस्ट मी सांगणार नाही. साहेब, पुण्यात काय 2 नावं तुम्ही दिली होती म्हटली, म्हणजे मी पुण्यात एकही नाव दिले. तुम्ही का माझं नाव छापता माझी सगळीकडे तुम्हीच असता असे बोलत आहे, त्याच्यामुळे पुण्यात तरी तुम्ही लक्ष द्या असं. नाही, मी लक्ष दिले नाही. मी एवढा आग्रह धरला माझ्या पक्षात की पुणे जिल्ह्यात 4 जागापैकी 3 राष्ट्रवादी लढवते आणि त्यामुळे आम्ही 4ही जागाची मागणी करणं योग्य नाही. पुण्यामध्ये महानगरपालिकेमध्ये माझा 11 कदाचित चुकेल, लक्षात नाही, पण बहुतेक 8 किंवा 9 नगरसेवक काँग्रेसचे असावे. किती आहेत? 9 असावेत. आणि आम्हा लोकांचे राष्ट्रवादीचे 30-40च्या आसपास काहीतरी होते. पण त्यामुळं याच्यामध्ये संख्याबळ आमचं अधिक असताना सुद्धा आम्ही पुण्यात जागा मागितली नाही. त्याचं कारण 4 पैकी 3 जागा राष्ट्रवादीने घेतल्यावर पुन्हा 4थी जागा आम्ही मागणार काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दृष्टीने योग्य नाही. आणि म्हणून मी माझ्या सरकारने सांगितलं की तुमचे सभासद जरी जास्त असले
तरी ही सीट मागू नका, ही काँग्रेसला आपण ठेवूया. साहेब जे तुम्हाला सोडून गेले मागच्या इलेक्शनमध्ये आणि आता जे काही येऊ बांधतात आता सत्तेचं सगळं हे स्वरूप बघितल्यानंतर त्यांना परत नव्याने प्रवेश देणार का तुम्ही पक्षांनी? जे तुम्हाला सोडून गेले, जे कोण काही कोण गद्दार- माझ्या काही लक्षात नाही, कारण इतके लोक जातात येतात त्या सगळ्याची आठवण. साहेब, स्वाभिमानीनं एक बुलढाण्याच्या जागेचे आग्रह धरलेला आहे. तुम्ही स्वाभिमानी सोबत बोलणं चाललंय, तर त्यात काय? मी तुम्हाला सांगितलं, स्वाभिमानी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यामध्ये मतैक्य झालेलं आहे. स्वाभिमानीला आणखीन काही जे त्यांची मागणी आहे ती काँग्रेसकडून आहे आणि काँग्रेस पक्ष त्याच्यावर विचार करेल अशी मला अपेक्षा आहे आणि तो करावा अशी माझी इच्छा आहे. पार्थ पवार निवडणुकीच्या राजकारणात येत आहेत. रोहित पवार पण गेल्या काही दिवसांपासून काम करत आहेत पुणे परिसरामध्ये, हडपसर भागामध्ये. तिथं काही कर्ज जाम केलं टँकर लोकसभेला काही उभे नाही तर साहेब, पण याला अजून काय व्हायचं ते आत्ताच कोण सांगू. याला जोडून आणखी एक प्रश्न आहे. इकडं पुण्यामध्ये किंवा पवार कुटुंबीय तिकडं विखेंनी त्यांची सगळी ताकद पणाला लावली, अगदी पक्ष बदलतील मुलासाठी अशी परिस्थिती आहे. या सगळ्या राजकारणामध्ये कार्यकर्ता मागे राहिलाय का, किंवा जे काम करतायत त्यांना संधी मिळण्याऐवजी? म्हणून तर मी मागे राहिलो. मी मागे राहायचं कारण काय, मीच पहिल्यांदा मागे घेतली पाहिजे. महाराजांना जो सर्वे आ रहे हैं, अक्सर बोला जा रहा है कि सर्जिकल स्ट्राइक के बाद देश का मूड और बदल रहा है और जो झुकाव जो है मोदी की तरफ जा रहा है, तो सर्वे के ऊपर आप कितनी गंभीरता से लेते हैं और आपकी इस पर क्या है? हमें ये विश्वास है कि भारतीय जनता पार्टी का ग्राफ नीचे जा रहा है. लोगों को 5 साल पहले जो उन्होंने बहुत कुछ कमिटमेंट की थी, इस पर कोई अमल नहीं होगा. और जहाँ तक महाराष्ट्र की बात है, यहाँ भी वही स्थिति है. लोग देख रहे हैं यहाँ कहाँ गया था कि अरबी समुद्र में दुनिया में कहीं नहीं ऐसा शिवाजी महाराज का स्मारक हो जाएगा, 3 साल में हो जाएगा. अभी तक वहाँ कुछ प्रधानमंत्री आए थे और मुख्यमंत्री भी गए थे और किसी ने वहाँ जाने का प्रयास किया. इसमें बेचारी किसी की वहाँ मृत्यु भी हो गया, एक्सीडेंट हो गया. ये सब होने के बाद वहाँ अभी तक कोई ईंट भी देखी है ऐसा हमें लगता नहीं. ऐसा कमीशन की थी समुद्री मार्ग, कमीशन किए थे. समुद्री मार्ग की पूरी ज़मीन भी अभी एक्वायर हुई है. ये अहमदाबाद से मुंबई तक बुलेट ट्रेन हमने पढ़ा था कि ये कमीशन थी, वहाँ भी अभी ज़मीन भी एक्वायर नहीं की. ऐसी कई बातें हैं कि जहाँ आज जिनके हाथ में हुकूमत है उन्होंने कुछ अमल नहीं किया और इसलिए इस पर ही सर्च करने के बाद महाराष्ट्र की इशू पर हमारी होगी और नेशनल इशूज हम दिल्ली में बैठकर कुछ तय हो जाएगा. तो ये भी इशू साथ साथ रहेंगे. महाराष्ट्रात 4 टप्प्यांमध्ये निवडणूक होतीये, तर त्याचा काय परिणाम होईल? म्हणजे प्रचाराला अधिक वेळ मिळेल? तो त्यामुळे चांगले, त्यामुळे आम्हाला फिरायचं नाही. त्यासण्याचं 2-3 टप्प्याचं काय आहे की याच्यात असं इलेक्शन कमिशनचं एक्सपेंडिचरच्या संबंधीच्या गाईडलाईन भयंकर कडक आहे आणि त्यामुळं जास्तीत जास्त गाडींनी जाता येईल तेवढं फायद्याचे विमान किंवा हेलिकॉप्टर वापरणं आणि त्याच्या प्रत्येक सीटचा खर्च किती याचं कॅल्क्युलेशन इलेक्शन कमिशननी जे केलेलं आहे ते जर बघितलं तर उमेदवारांच्या दृष्टीने काळजी करण्यासारखं आहे. आणि म्हणून जेवढं जास्त दिवस येतील आणि जेवढं जास्त गाडीने जाता येईल हा आमचा प्रयत्न राहील आणि त्या दृष्टीने हे 4 टप्पे एका दृष्टीने आम्हाला मदत होणार आहे. साहेब, आता माढ्याचे सगळे नेते तुम्ही एकत्र केले होते, फक्त संजय शिंदे बबन शिंदेचे बंधू आहेत, तर भाजपकडून ते उमेदवार असू शकतील अशी एक चर्चा आहे जी आपल्या पक्षात. आम्हाला माहिती नाही, म्हणजे असं काही मी ऐकलेलं नाही. मी ऐकलं भाजपने कोणते उमेदवार तिथे ऑलरेडी जाहीर केलेलं असं निदान तुम्ही लोक वाटणं छापताय. साहेब, आता माढ्यातून तर तुम्ही लढायचं नाही ठरवलेलं आहे. असं असताना तुम्ही मात्र म्हणजे जर संधी आली आणि तशी परिस्थिती जुळून आली तर साहेब पंतप्रधान व्हावेत अशी अनेकांची इच्छा. म्हणजे तुमच्या शेजारी बसलेले उजव्या हाताला उदयन महाराजांनी देखील बोलून दाखवलं. तर पॉईंट असा आहे की देशाचं नेतृत्व करण्याच्यासाठी उचित नंबर संसदेमध्ये असला पाहिजे. आज आम्ही 7 देशामध्ये
सगळं मिळून 25 ते 30 जागा कॉन्टेस्ट करतो. 25 ते 30 जागावर कॉन्टेस्ट करून ही अपेक्षा करायची मी थोडंसं वास्तवतेचं भान ठेवून राजकारणात उलटो वागतो, रॅशनल अप्रोच घेतो. आणि त्यामुळे याच्यावर मी काही भाष्य करण्याची गरज नाही, कारण मला ठाऊक आहे की आमचा नंबर नेहमी केला. महाराजांना विचारायचं होतं. तुमच्या सर्व सवाल कळंबोली सभेला साहेब महाराज पण प्रचारात राज्यभर उतरणार कुठं राज्यात आता मी आत्ता नव्या मुंबईत आम्ही दोघंही चाललो. आता सवाल आहे ना पेशावरला कळंबोलीला, तिथून आम्ही सुरूच करतो. आमची जंग हमारा शुरू हो रहा है. और छत्रपति को साथ लेकर